रामकृष्ण हरी मंडळी, मी आज एक मोठा परिवार असेल आणि बजेट पण कमी आहे अशाच पद्धतीचा एक मोठा डुप्लेक्स आहे। डुप्लेक्सचं जे लोकेशन आहे ते ठाणा स्टेशनपासून साधारणतः एक 9 किलोमीटर अंतरावरती, जिथे तुम्ही घोडबंदर रोडचं डीमार्ट आहे, डीमार्टच्याच बाजूला कासारवडे पोलीस स्टेशन आहे आणि कासारवडे पोलीस स्टेशनच्याच बाजूला सांगवी हिल्स नावाचं एक कॉम्प्लेक्स आहे, जे साधारणतः 2008ला हे तयार झालेलं कॉम्प्लेक्स असणार आहे। त्याची सोसायटी जी आहे ती साधारणतः 2013ला झालेली आहे। ह्या बिल्डिंगला खूप दिवस खरं ओसी मिळत नव्हती, पण आता याला ओसी वगैरे सगळं कंप्लीट आलेलं आहे। आणि इथे जो हा डुप्लेक्स आहे हा साधारणतः 1250 कार्पेटचा डुप्लेक्स असणार आहे। आणि हा डुप्लेक्स कशा पद्धतीचा आहे, काय आहे, हा 6वा आणि 7वा माळा मिळून बनवलेला डुप्लेक्स असणार आहे। आणि याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला 4 बेडरूम्स मिळतील, हॉल मिळेल, किचन मोठं मिळेल, अशाच पद्धतीचा हा एक आहे। याच्यामध्ये आपल्याला ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस वगैरे याच्यामध्ये नाही आहे, क्लब हाऊस आहे पण गार्डन वगैरे आहे आणि निसर्गरम्य वातावरणात मात्र हा प्रोजेक्ट असणार आहे। जर आपण हा सूरज वॉटर पार्क बघितला तर त्याच्या पुढे आलात की लगेच हे सांगवी हिल्स नावाचं कॉम्प्लेक्स असणार आहे। तर याचा जो मेंटेनन्स आहे साधारणतः 5000 रुपये मेंटेनन्स, 5 ते 6000 रुपये मेंटेनन्स मला वाटतं तुम्हाला मी सांगितलं, तो 5-6000 रुपये मेंटेनन्स असेल। याची एंट्री आणि एक्झिट कुठे असणार आहे, जर आपण बाहेर गेलो ह्या फ्लॅटमध्ये तर हे बाहेर जाताना साऊथ फेसिंगचा फ्लॅट असणार आहे आणि आतमध्ये येताना तो नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट असणार आहे। फ्लॅट ह्या डुप्लेक्समध्ये जर बघितलं तुम्ही तर इंटरनल जे आहे ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर वरती ह्याचं काम वगैरे सगळं केलेलं आहे। साफसफाईची फ्लॅटमध्ये गरज आहे, कारण ह्या इन्व्हेस्टरने तसंच ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये जास्त काही केलेलंच नाही आहे। मात्र ह्यांनी फॉल सिलिंग वगैरे सगळं घराला पूर्ण लावून घेतलेलं आहे। तर हा त्याचा मोठा तुमचा असा हॉल मिळेल आणि हॉलच्या सोबत तुम्हाला इकडं किचनसाठी जागा उपलब्ध आहे आणि किचनच्या जर ह्या साईडला आलं तिथं स्टोअर वगैरे तुम्हाला तयार करता येईल। आणि वरती जे आपले बेडरूम्स आहेत त्याच्यासाठी जाण्यासाठी वरती ही शिडी आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्ही बघू शकता, ह्या साईडला एक कॉमन बाथरूम आहे, जे कॉमन बाथरूम, टॉयलेट, वॉशरूम अशा पद्धतीचं आहे। पेंटिंग डेंटिंगच्या फ्लॅटमध्ये साफसफाईची 100% गरज आहे। आणि ह्या अपोजिट डायरेक्शनला जर आपण आलो तर एवढं मोठं असं तुम्हाला किचन मिळतं, जे खूप मोठं आणि चांगल्या प्रशस्त पद्धतीनं ह्या साईडला किचन ते आहे। किचनचं तुम्हाला एकदम टकाटक बनवलेलं आहे। हा काय तसा वापरलेला नक्कीच नाही आहे, इन्व्हेस्टर्स असल्यामुळे वापरलेला नाही, पण आता त्यांना इन्व्हेस्टर लोकांना आता गरज लागली म्हणून त्यांचं ठरलं की आता विकूनच टाकू आपण। तर ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला ही ग्रीनरी तुमच्या कॉम्प्लेक्सची जी गार्डन आहे तीच ह्या कॉम्प्लेक्सची गार्डन तुम्हाला तुमच्या फ्लॅटमधनं दिसते। आणि समोर तुम्ही बघू शकता ह्या वेगळ्या वेगळ्या हावरे सिटी म्हणा किंवा ह्या सगळे जे पौराणिक आरंभ, हे जे नवीन प्रोजेक्ट नवीन पद्धतीनं तयार झालेले आहेत हे तुम्हाला सगळं दिसतं। हे कासारडोली वगैरे आहे, अशा ह्या पद्धतीनं तुम्हाला हा किचनचा तुमचा व्ह्यू असणार आहे। किचनच्या बाहेर आपण आल्यानंतर जर तुम्ही बघितलं ह्या साईडला तर तुम्हाला परत एक मोठा बेडरूम मिळतो, जो खरोखर मोठा आहे, कारण जुनं कन्स्ट्रक्शन आहे। जुन्या कन्स्ट्रक्शनमध्ये जर बघितलं तर तुम्हाला नॉर्मली घराची साईज जी आहे नेहमी मोठीच मिळते आणि ह्या साईडला तुम्हाला कपाटाला मोठी जागा ऑलरेडी आहे। हे कपाट तुम्ही इथं बनवून घेऊ शकता। इथे पण जर तुम्ही बेडरूमला बघितलं तर वरती ऑलरेडी त्यांनी फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे। आणि ह्या साईडला जर आपण आलो बेडरूमच्या तर ह्या साईडला तुम्हाला ऑलरेडी एक खिडकी असणार आहे। या खिडकीमधने पण तुम्हाला जर व्ह्यू वाईज बघितलं तुमच्या आतमधलं जे गार्डन आहे, खालच्या बेडरूममधनं तुमची ही गार्डन तुम्हाला दिसते। आणि मग आपण हे बघितल्यानंतर आता वरती आपण शिडी वरतीच जात आहोत की वरती ह्याचे जर तुम्ही बघितले तर याचे वरती तुम्हाला अजून 3 बेडरूम्स आहेत, जे वरचे बेडरूम्स मग मी तुम्हाला दाखवतो। मग आपण ह्या डिप्लेक्समध्ये असं आपल्या ह्या शिडीनं आपण वरती येतो। शिडीने वरती आल्यानंतर आपण पहिल्यांदा लेफ्ट हँडला जाऊ। लेफ्ट हँडला जर तुम्ही आलात तर इथे प्रशस्त आणि मोठं लहान मुलांसाठी असणारं हे बेडरूम आहे, पण याची साईज जर बघितली तर ही साईज तुमची खूप मोठी आणि पद्धतशीरपणे, आणि वरती जर बघितलं फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे। आणि ह्या साईडला जर बघितलं तुम्हाला तोच ग्रीन व्ह्यू जो म्हटलं तुम्हाला मी आतला, तो तुम्हाला इथनं मिळतो। आणि ह्या साईडला परत त्याने एक कपाट आणून ठेवलेला आहे, पण हा फ्लॅट वापरलेला नाही आहे। त्याच्यानंतर ह्याच्या अपोजिटला जर आलं तर इथं परत मोठं आणि सुंदर असं एक टॉयलेट, बाथरूम, वॉशरूम आहे, जे तुम्हाला ह्या साईडला मिळतं। आणि त्याच्यानंतर ह्या साईडला आपण गेलो तर एक शेवट मोठं एक बेडरूम आहे, जे खाली जसं जेवढं मोठं बेडरूम आहे तेवढंच मोठं हे बेडरूम असणार आहे। इथे पण तुम्ही बघितलं तर कपाटाला खूप मोठी अशी जागा तुम्हाला उपलब्ध आहे। अधिक बेड पण तुम्ही बघा, बेड पण मोठा, प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीने ठेवलेला आहे। आणि ह्या साईडला जरी आपण आलो तर ह्या साईडला पण एक मोठी खिडकी आहे, जी स्लायडिंग विंडो आहे। आता हा टॉप फ्लोअरवरती आपण आलेलो आहोत आणि त्याच्यात
फॉल सिलिंगचं काम केलेलं आहे, पेंटिंगची कामाची गरज आहे, साफसफाईची 100% गरज आहे. आणि मग आपण ह्या बेडरूमकडनं जर आलो तर हा शेवटचा तुमचा एक मोठा बेडरूम असणार आहे. जो तुम्ही बेडरूम असा आलात तर बघा इकडे पण त्यांनी कपाट केवढं मोठं ठेवलेलं आहे. कपाट ठेवल्यानंतर पण इथे मध्ये एवढी जवळजवळ मोठी जागा आहे, एक बेड लागलेला आहे. अधिक ह्या साईडला जर आलात तर तुम्ही अजून मोठं कपाट इकडे ह्या साईडला बनवू शकता. आणि ह्या बाथरूममध्ये जर आपण आलो तर तुम्हाला इथे बाथ टब दिलेला आहे. एवढा मोठा हा बाथ टब सहित एवढं मोठं हे तुमचं बाथरूम ह्या डुप्लेक्समध्ये उपलब्ध असणार आहे. आणि जर आपण बेडरूमच्या ह्या साईडला आलो तर इकडे पण जर बघितलं तर तुम्हाला मोठीशी जागा इकडनं पण ह्या साईडला मिळते. आणि ह्या साईडला परत स्लायडिंग विंडो आहे. आणि समोर बघितलं तुम्हाला आता सध्या तरी दिसतोय हा असा व्ह्यू तुम्हाला 100% हा मिळतो इकडनं. हा जो डुप्लेक्स आहे हा डुप्लेक्स विकण्यापाठीमागं कारण इन्व्हेस्टरचा आहे, वापरलेला नाही आहे. जर आता ह्याला साफसफाई म्हणा तो बाकी सगळ्या गोष्टींचं काम आहेच आहे. याच्यामध्ये आपल्याला एक पार्किंग असणार आहे. तर याची कॉस्ट जी आहे त्यांनी 1,45,00,000 रुपये ठेवलेली आहे. पण 1250 कार्पेटला 1,45,00,000 रुपये ही चांगली किंमत आहे. त्याच्यामध्ये पण जर आपल्याला पसंत पडलं तर आपण याच्यात निगोशिएट हा पार्ट असणार आहे. जर हा डुप्लेक्स तुम्हाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा डुप्लेक्स नक्की तुम्हाला दाखवतो. ज्या लोकांचा मोठा परिवार आहे, 4 BHKची गरज आहे पण कमी बजेट आहे, ते बजेटचा ॲडजस्टमेंट जर करायचे असतील तर त्या बजेट ॲडजस्टमेंटसाठी हे घर उत्तम असू शकतं असं मला वाटते. तर ज्यांना मोठ्या घराची अपेक्षा आहे, ज्यांना मोठा परिवार अशा ह्या मोठा 4 BHK हवा असेल आणि बजेट आपलं जेमतेम आहे तर त्यांच्यासाठी हा 4 BHKचा ऑप्शन 4 BHKचा जो डुप्लेक्स आहे हा चांगला ऑप्शन असू शकतो. मी रोज काही ना काही चांगल्या पद्धतीचे घरं दाखवते. मला असं वाटतं तुम्ही माझे जास्तीत जास्त घरं बघा, मला थोडं सबस्क्राईब जास्तीत जास्त करा. माझ्या मेहनतीला फळ तुम्ही दिलं तर खूप मला बरं वाटेल की मी जे कर्म करतोय ते कर्म मला करताना चांगलेच करायचे आहेत. माझ्या हातून कोणाचं वाईट होणार नाही याची मी परिपूर्ण दक्षता नेहमीच घेतो आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही मला थोडी मदत केली. ती मदत म्हणजे काय, सबस्क्रायबरच्या रूपानं, अधिक जास्तीत जास्त घरं बघण्याच्या रूपानं. जर कोणाला ही गोष्ट हवी असेल तर मला नक्की फोन करा, मी हा फ्लॅट दाखवतो. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.